खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर पारोळा रोड धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक 9764612945। प्राचार्य एसटी चौधरी 8209 92833। प्राचार्य बीएस जाधव 94227 91235। एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90221 94550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 411। सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। जुनी धुळे भागातील गायकवाड चौकात असणाऱ्या ड्रेनेजच्या दुर्गंधीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात हैराण झालेत। अनेक दिवसांपासून हा त्रास असल्यानं नागरिकांनी एकत्र येत लोकप्रतिनिधींच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। अखेर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी ड्रेनेजची पाहणी केल्यानंतर महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून या भागातील ड्रेनेज दर 10 ते 12 दिवसांनी चोकअप होत असल्यानं त्या ड्रेनेजमधील दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात येते। यामुळे या दुर्गंधीनं नागरिक चांगलेच हैराण झाले तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय। वारंवार तक्रार करूनही काम होत नसल्यानं संतप्त नागरिकांनी एकत्र येत रुद्रावतार दाखवल्यानं या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली। मात्र हे काम कायमस्वरूपी सुरळीत करावं अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे। 6 महिन्यांपूर्वी ड्रेनेज लाईनचं काम करण्यात आलं होतं, मात्र ड्रेनेज उघडच असल्यानं अनेक नागरिकांचे अपघातही या ठिकाणी झाले। परिसरातील सामाजिक कार्यकर्ते बापू अहिरे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानं अखेर या ड्रेनेजवर 1 महिन्यांपूर्वी झाकण बसवण्यात आलं होतं। दरम्यान यावेळी बापू अहिरे, देवा वाघ, मुक्तार पठाण, यशवंत बोरसे, समीर पठाण, स्वप्नील सोनोने, पंकज बडगुजर, सलमान पठाण, लक्ष्मण मिस्त्री, सिकंदर पठाण, बबन काबरे, शमी मावी पठाण, मीनाबाई सोनवणे, जनाबाई कबरे, शीतलबाई अहिरे, बेबीबाई माळी, शारदाबाई शेवतकर, विद्याबाई बडगुजर, भैया माळी, कविता माळी, सुरेखा बोरसे, यमुना कोष्टी, अरुणा अहिरे, निर्मला माळी, शकुंतला बडगुजर, कलाबाई बोरस्ते, सुरेखा माळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। परिसरामध्ये चेंबूर बांधून ठेवलेलं आहे तर घाण पूर्ण वरती येते त्या चेंबूरमधून। नगरपालिकेचे लोक येतात आणि ते पावडीने काढता गटारींमध्ये फेकतात। आमचे लहान लहान मुलं आजारी पडताय। नगरपालिका या गोष्टींची काय दखल घेते? 4 नगरसेवक राहून जरी तर काहीच दखल नाही तर काहीच कामाचे नगरसेवक नाही ना। मग गायकवाड चौकाचे हा चौक म्हणजे सोडून दिलेला आहे का? तसं सोडून दिलेलं असेल तर सांगा, आम्ही महिला सगळ्या उतरून साफ करून घेऊ। तकलीफ है, सब वार्ड वालों को तकलीफ है इसकी। नगर सेवकों ने इसका काम करने होना ना, आके देखने होना जरा। नाला पानी भी कैसे जाते हैं? हाँ बोलो भाऊ, ते कुंड साफ करा। पाणी सगळं घाण येतं नळांच्या कुंडामध्ये सगळं झाकण लावली काही लावली ते उघडे फुल भरून राहतं। आमचं उठणं बसतं तिथे सगळं वास होतो। आमच्या दोन्ही अंगणांमध्ये कुंडे उघडायचे, झाकण नाही काही नाही। तुम्हाला तुम्ही काय करून ठेवलंय पण याची चौकशी तुम्ही घ्या ना। का घेत नाही तुम्ही चौकशी? आपली लोकांच्या दारापुढे माणसं काय बरायचे ठेवले का तुम्ही? आम्हाला वाच होतो, जेवण जाते, मी तिथं बसते उठतो आम्ही अंगणामध्ये तुझ्याच्या
करा ना वाच येतो आजवर तुम्ही महिला टप्प करा याची काही चौकशी करा पैपण टाकून ठेवले का तुम्ही तुम्ही काहीतरी चौकशी करा आमच्या गल्लीत सगळं वाद घुमितो एक तिथे कुंडे उडे दाखल्यानी फुल भरून जाते ते काही चौकशी नाही काही नाही तेवढे तुम्ही पैपण टाकून ठेवले का काही तुम्ही गल्ली खपात करायला सुद्धा येते नाही गटारी सुद्धा काही कामाच्या काही नाही गटारीमध्ये नाटकं राहील नुसतं डास मच्छर होऊ राहिले लोकांना वाद येतोय असे डास गटारीमध्ये जागजागी खड्डे करायला येतो. ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833. प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. आजोबा 2005 मध्ये मयत असताना 2020 मध्ये मिळकत पत्रिका कशी उघडण्यात येते? कोरोना काळात सरकारी कार्यालय बंद असताना फायनल प्लॉट क्रमांक 26 वर कुणाच्या अर्जानं काम झालं, असे संतप्त सवाल भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष आकाश परदेस यांनी नगर भूमापन करत पारोळा रोड भागातील भूमापन क्रमांक 337 पैकी 0 हेक्टर 69 आर जमिनीवर आजोबा छबुसिंग गणपत सिंग परदेशी व आत्या पुष्पाबाई विजयसिंग परदेशी यांच्या मालकीचा होता. त्याची विक्री देखील कुटुंबियांनी कधी केली नाही. मात्र त्या जागेवर जामोद जिनिंग व दत्ता फॅक्टरी यांनी प्लॉट पाडले कसे, असा सवाल उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी केली आहे. परदेशी यांनी केलेल्या नगर भूमापन कार्यालयाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चर्चेत आलाय. या प्रकरणी जिल्हाधिकारी काय चौकशी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहे. भूखंड 37 पैकी क्षेत्र 69 आर छबुसिंग गणपत सिंग परदेशी यांची माझे आजोबा असून त्यांची जागा असून ती जागेचं भूखंड जामोद जिनिंग दत्ता फॅक्टरी यांना विकण्यात आलेली असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण अधिकारी कर्मचाऱ्यांच्या फेरफारानुसार 13/993 16/882 नुसार हा जुना रेकॉर्ड तपासण्यात असून इथे फेरफार नोंदणी दिसत आहे. माझी कलेक्टर साहेबांना एकच नम्र विनंती आहे की ही फेरफार नोंदणी कधी त्यांनी खरेदी केली असेल तर त्यांचे खरेदी खत आमच्या समोर सादर करावे
आम्ही त्या गोष्टीला मान्य असू, नसल काही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही कलेक्टर साहेबांना नम्र विनंती। दरम्यान यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, सागर परदेशी, रितेश परदेशी, पंकज धात्रक, सचिन पाटील, दादा कोळी, विनय बेहरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। धुळे शहरातील देवपूरसह विविध भागात सायकल चोरी जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले। यामुळे पश्चिम देवपूर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असता त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी काही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरं मुलांकडून देण्यात आली। मात्र पोलिसांनी आणखी कसून विचारपूस केली असता या अल्पवयीन मुलांनी चोरी केल्याचं कबूल केलं असून त्यांनी चोरी केलेल्या सायकल शहरातील मिल परिसरातून काढून दिल्या आहेत। या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसांनी सर्व सायकल जमा करत या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरू होती। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826।
पुनश्च एकदा सर्व वधूवर सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये वाखारकर नगर पेट्रोल पंप ते मार्केट यार्ड पर्यंत जाणाऱ्या रस्त्याची अतिशय खराब आणि दयनीय अवस्था झाली आहे. मोठमोठाले खड्डे असल्यामुळे येथील जनतेला प्रचंड खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतोय. वाखारकर नगर अभय कॉलेज परिसरात सर्व श्रमिक वर्ग राहतो. या श्रमिक वर्गाचं उदरनिर्वाहाचं साधन परिसर आहे. या परिसरातील श्रीमंत असो किंवा गरीब हमाल, भाजीपाला, रिक्षावाले, लोटगाडीवाले जवळपास येथील 80% जनतेचा उदरनिर्वाह हा मार्केट यार्ड मध्ये होतो. मात्र रस्त्यांमुळे त्यांना रोज त्रास सहन करावा लागतोय. या परिसरातून आतापर्यंत 2 महापौर झाले आहेत. हे विशेष असले तरी त्यांच्या कालावधीत या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे कानाडोळा करण्यात आला. आज वाहनधारकांना या रस्त्यांमुळे वाहन चालवत असताना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यांची लवकरात लवकर डागडुजी करून किंवा नव्यानं रस्ता दुरुस्ती करण्यात यावा यासाठी शिवसेना आझाद नगर विभागाच्या वतीनं रस्त्यावर बसून आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांना आंदोलनाच्या माध्यमातून विनंती केली आहे. हा रस्ता लवकरात लवकर नवीन, चांगला, दर्जेदार बनवावा, अन्यथा शिवसेनेतर्फे आयुक्तांच्या दालनाबाहेर उपोषण करण्यात येईल आणि खड्ड्यांमुळे कुणाचा अपघात झाल्यास महापालिकेवरती संबंधित अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात येईल असा सूचनावजा इशारा चंद्रशेखर आझाद नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे ज्येष्ठ शिवसैनिक बाबूभाई पटेल, शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी, आबा भडांगे, मनोज शिंदे, सागर निकम, बाळू शेंडगे, पंकज भारसकर, सागर साळवे, गौरव पाटील, भरत चौधरी, विलास खेमनार, मनोज बंब व परिसरातील नागरिकांनी दिला. मित्रांनो, संदीप चौधरी, शिवसेना उपमहानगर प्रमुख, हा आहे प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 11 मधील वाखारकर नगर पेट्रोल पंपापासून मार्केट यार्ड पर्यंत या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. हा जो रस्ता जातो मार्केटकडे, जवळपास या परिसरात 30 ते 40 हजार वस्ती आहे आणि 50 कॉलनी या रस्त्याला जॉईन आहेत. पण गेल्या 5 ते 10 वर्षापासून या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. या रस्त्यातून या परिसरात अनेक लोक व्यवसाय करतात. श्रीमंत असो, गरीब असो, हमाल मापाडी कामगार असो, भाजीपाला असो, फळ फ्रूटवाले असो, सर्व या परिसरातून लोक व्यवसायासाठी मार्केट परिसरात जातात. परंतु या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्यामुळं अनेक लोकांना, एक मुलगा आणि त्याचे वडील जात होते, आता या खड्ड्यामध्येच पडले. असे रोजचे छोटे मोठे अपघात पडत असतात. माझी महानगरपालिकेची आयुक्तांना विनंती आहे, तसेच या परिसरात 2-2 महापौर झालेले आहेत, तरी या रस्त्याची अवस्था दुर्दैवी आहे. अनेक लोकांना त्रास आणि फक्त त्रास होतो आणि घरामध्ये धुळी जातात. माझी त्या सत्ताधाऱ्यांना विनंती आहे, अरे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे. 52 नगरसेवक तुमचे, महापौर तुमचा, आमदार तुमचा, खासदार तुमचा, मंत्री तुमचा, मुख्यमंत्री तुमचा, राष्ट्रपती तुमचा, पंतप्रधान तुमचा, एवढं काय की बांगलादेशची शेख हसीना पण तुमची आणि 20 तारखेला जो डोनाल्ड ट्रम्प पण तुमचा होऊन जाणार आहे, तरी इथं खड्डे पडलेले तरी तुम्हाला लाज वाटत नाही. विकासाच्या बाता करतात. 1000 कोटी आणले, 2000 कोटी आणले, 10,000 कोटी आणले, आता पैसे कुठे गेले? या खड्ड्यांमध्ये गेले का? अरे धुळेकर नागरिकांची अंत पाहू नका.
महापालिकेचे आयुक्त साहेब, तुम्ही एवढे मोठे मोठे निधी येतात, ते जाता कुठं? आज असता 8 दिवसात तयार करा, चांगल्या ठेकेदाराला काम द्या, छपरी टपरी ठेकेदाराला काम देऊ नका, 15 ते 20 वर्ष टिकेल असा रस्ता बनवा, लवकरात लवकर काम द्या, लवकरात लवकर रस्ता करायचा, रस्ता केला नाही तर तुमच्या दालनाबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उपोषण करण्यात येईल आणि यापुढे इथं कोणाचा अपघात झाला तर तुमच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल संबंधित अधिकाऱ्यांविरोधात। म्हणून महापालिकेच्या आयुक्तांना तुम्हाला विनंती करतो, हात जोडून हा रस्ता आहे गोरगरिबांचं, हे करू नका। सर्व गरीब श्रीमंत लोक राहतात, लवकरात लवकर रस्ता करा, अन्यथा उपोषण करू आणि तुमच्या विरोधात न्यायालयात जाऊ, ही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चंद्रशेखर आझाद नगर शिवसेनेतर्फे मागणी करत आहोत। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट, सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीवर फोकस राहील। नागरिकांना शास्ती माफीची सवलत देऊ नये। नागरिक रिस्पॉन्स देत नसल्यानं 31 मार्च पर्यंत त्याची मुदत देण्यात आली आहे। इथून पुढे 1 एप्रिल पासून सक्तीनं मालमत्ता कर वसुली केला जाईल। या मालमत्ता धारकांची लाखाच्या वर थकबाकी असल्यास त्यांच्या मालमत्ता देखील जप्त केल्या जातील, अशी माहिती मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी स्थायीच्या सभेत दिली आहे। आज दिनांक 6 जानेवारी रोजी आपली महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीची सभा होती। सर्वप्रथम तर मी सर्व पत्रकार बंधूंना पत्रकार दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देते। आपली लेखणी, आपला बूम, आपला मोबाईल, आपला कॅमेरा असाच तळपत राहो आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहो, अशा शुभेच्छा आपल्या सगळ्यांना। आज स्थायी समितीमध्ये बरेच दलितेतर आणि दलित वस्ती आणि त्यासोबत अल्पसंख्याक योजनेमधून ज्या आमच्या निविदा झाल्या होत्या त्याच्या मंजुरीचे विषय होते। सोबतच पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या संदर्भामध्ये आम्ही काही इन्स्ट्रक्शन दिल्या, काही रस्त्याच्या संदर्भामधले विषय होते, तिथल्या नादुरुस्तीचे वगैरे विषय होते, काही खर्चाच्या याला कार्योत्तर मंजुऱ्यांचे विषय होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेखापरीक्षण विभागाकडे आता आमच्याकडे शेख नावाचे मुख्य लेखापरीक्षक जॉईन झालेले आहेत
आणि साप्ताहिक आपला जो लेखापरीक्षणाचा त्यांचा जो लेख्यांच्या तपासणीचा हे असतो तो दरवेळीच्या स्थायीमध्ये आता इथून पुढे येणार आहे. तर त्याच्यामध्ये आपला जो बाजार फीचा ठेका वसुलीचा विषय आहे तो त्याच्या वसुलीच्या संदर्भाने त्याच्यामध्ये निर्देश त्यांनी दिलेले होते. आपल्याला आपण 3-4 वेळा ठेका काढून पण त्याला काही असा म्हणावा असा रिस्पॉन्स मिळाला नव्हता. आमच्याकडची मॅनपॉवरची पण कमी आहे. आज पण एका पेपरमध्ये त्या ठेका वसुलीचा वसुली दुसराच कोणीतरी व्यक्ती प्रायव्हेट करतो याच्या संदर्भातला हे होता. आम्ही त्यांना सांगितले तो व्हिडिओ द्या आम्हाला सो दॅट वी विल फाईल अन FIR. तर ते FIR पण दाखल करू. सोबत घरपट्टीची आणि पाणीपट्टीची वसुली फार महत्त्वाची हे आहे. तर या इथून पुढचे 2-1 महिने आमचा पूर्णतः पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीवर फोकस राहील. जी आमची थकबाकीची रक्कम आहे ती भरून आपण सहकार्य करायचं. नजीकच्या काळामध्ये 1 लाख आणि त्याच्या वरची थकबाकीची रक्कम ज्या ज्या खातेदारांची असेल त्यांच्यावर आम्ही जप्तीच्या पण कारवाया करू. आपल्याकडचं बिगेस्ट डिफॉल्टर जवळजवळ 6 कोटी इतक्या रकमेची डिफॉल्टर असलेली पण आपल्याकडे एंटिटी आहे. तर माझं या निमित्ताने आपल्या माध्यमातून आवाहन राहील की घरपट्टीच्या आणि पाणीपट्टीच्या रकमा भराव्यात आपण आणि महापालिकेला सहकार्य करावं. आपल्याला चांगल्या दर्जाच्या सेवा मिळण्यासाठी आपल्याला हे फार आवश्यक आहे या वसुल्या होणं. आणि वारंवार आम्ही शास्ती माफी ची सवलत देऊन पण त्याचा कुणी लाभ उठवताना दिसत नाहीये. सो वी हॅव डिसाइडेड की 31 मार्चपर्यंत कुठल्याही स्वरूपामध्ये आता इथून पुढे कुठलीही थकबाकीची याच्यासाठीची शास्ती माफीची सवलत दिली जाणार नाहीये. त्यामुळं पुढच्या वर्षामध्ये आम्ही जेव्हा 1 एप्रिलपासून नवे दर लावू तेव्हा त्याच्या आधी आपल्या या थकबाक्या क्लिअर करणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. तर आपण नक्की याच्यामध्ये सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगते. आणि बऱ्याच आमची जी कामं चालू आहेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर, तर आज ज्या मंजुरी दिल्या त्याच्यात रस्त्याची जी कामं आहेत फार प्रकर्षानं सांगायची गोष्ट अशी की अंडरग्राऊंड ड्रेनेजचं आपलं भूमिगत गटार योजनेचं काम चालू होणार आहे. तर मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदले जाणार आहेत. तर ज्या रस्त्यांवरचे कामं प्रपोज केलेली आहेत किंवा याला मंजुऱ्या दिलेल्या आहेत ती कामं सगळी मंजुऱ्या जरी दिलेल्या असल्यात वर्क ऑर्डर जरी समजा झाली तरी पण ती कामं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं तिथलं पाईपलाईनचं लेईंगचं काम झाल्यानंतरच चालू करण्यात येतील. आणि तशा इन्स्ट्रक्शन आम्ही सगळ्या ज्युनियर इंजिनियर्सना आणि इंजिनियर्सला दिलेल्या आहेत. महापालिकेच्या सभागृहात आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या झालेल्या सभेमध्ये विविध विषयांना मंजुरी देत विषयांवर चर्चा करण्यात आली. या सभेमध्ये महापालिकेच्या सर्वच विभागातील प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून
आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। चाळीसगाव येथील रास शिप्र मंडळ संचलित वाडी येथील माध्यमिक विद्यालयातील सन 1985-86 या वर्षाच्या 10वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी 10वीचं शिक्षण घेऊन शाळेतून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता। आपण बालपणी शिक्षण घेतलेले वाडी येथील प्राथमिक विद्यालयात हा कार्यक्रम उत्कृष्ट मान्य केलेल्या मंडपात गुरुजींचा सन्मान करण्यात आला आणि माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपला परिचय देत बालपणीच्या शाळेतील गमती जमती आणि खोडसाळपणा, शिक्षकांनी शिक्षणाचं पाजलेलं ज्ञानरूपी अमृत, शिक्षकांनी केलेली शिक्षा यांचं शालेय जीवनातील आलेले प्रसंग मांडून बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला। या स्नेह मेळाव्यानिमित्त तब्बल 38 वर्षांनंतर गुरुजनांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा एकत्र येत शाळा भरल्याचा आनंद दिसून आला। विशेष म्हणजे सकाळी 9 वाजता गुरुजनांना फेटे बांधून सजवलेल्या गाडीवरून चाळीसगाव येथील आनंद बँडच्या सुमधुर गीतांच्या तालासुरात गावातून गुरुजनांसह माजी विद्यार्थी विद्यार्थिनींची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी माजी विद्यार्थ्यांनी बँडच्या धूमधडाक्यात नाचून मनमुराद आनंद घेतला। असा हा गुरुजन आणि 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचा अनोखं स्नेह संमेलन गावात खास आकर्षण ठरल्याचं दिसून आलं। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, चाळीसगाव। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे।